हाय गाइस, जय भवानी आणि जय शिवराय. मी ओम म्हात्रे पुन्हा एकदा ग्रेट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आज चालू ते म्हणजे आपण शिवजयंतीसाठी ते म्हणजे लोहगडावर तर सालिंद्यामधून शिवज्योत निघालं आहे आणि आपण चाललो आहे ते त्याचबरोबर निघालो म्हणजे लोहगडावर. आता आपला कसा काय सफर होणार तो व्हिडिओद्वारे पाहायला मिळणार. तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की पहा. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे. तर चला जाऊ आपण लोहगडावर. तर मित्रांनो, सर्व शिवभक्त नाश्त्यासाठी राहिले थांबलेले आहेत इथं. तर इथं आपला वडापाव नाश्ता आहे. तर मित्रांनो, फायनली आपण लोहगडच्या पायथ्याशी आलोय आणि काय डबे आणलेत मुलांनी, ते आता नाश्ता करू आणि मग गडावर चढण्याची सुरुवात करू. हा बघा, तर इथं पाहू शकता काही नियम पण आहेत. भारतीय पर्यटन प्रत्येकी 25 रुपये आणि विदेशी आहेत त्यांना काहीतरी 300 रुपये. बघ पाहू शकता. तो मोबाईल काय झाला मित्रांनो, आपण लोहगड चढण्याची सुरुवात केली आहे. आम्हाला पण घेऊन नंतर सुरुवातीला शिवज्योत आले. सूचना फळक इथं तिकीट काउंटर. तिकीट विकीट काढायचं झालं तर इथं काढतात. तर टायमा थोड्या विचारात फोटो काढायचं पॉइंट पण आहेत. मागं फोटोशूटसाठी करू शकता तुम्ही. हे बघा, गडावरची तटबंदी एकदम खतरनाक आहे. म्हणजे शत्रू जरी विचार पण करू शकत नाही मी ह्या किल्ल्यावर आक्रमण करेन, एवढे सेफ्टी प्रोटेक्ट केला आहे. त्या किल्ल्याचा अट्रॅक्ट म्हणजे ती म्हणजे तटबंदी. एक खास हा लोहगड फेमस म्हणजे तटबंदीसाठीच आहे. एकदम सुंदर अशी तटबंदी आहे. तुम्ही पण नक्की या, खूप सुंदर आहे. तर आपण गणेश दरवाजातून आतून आलोय. तोफ ह्या गणेश दरवाजामधून आपण आतमध्ये एंटर झालोय. अजून आपल्याला चढायचं आहे वर. आपण गणेश दरवाजाच्या वर आलोय आणि पाहू शकताय मागचा खूप सुंदर नजारा आहे. इथून खालत्या बुरुजावर जायला रस्ता आणि वरती गडावर जाण्यासाठी रस्ता आहे. आपण पहिला खालून घेऊ. इथून फोटोशूट पण करू शकता आणि इथून खालचा एकदम व्ह्यूज पण पाहू शकता तुम्ही. एकदम मस्त व्ह्यू आहे. अजून आपल्याला वर चढायचं आहे. हे बघा, पाहू शकता त्या कोपऱ्यावर. तर आपण नारायण दरवाजाच्या खाली आलोय. हा बघा मागं पाहू शकताय. चला तर आता जाऊ वर बघू. बघा नारायण दरवाजा. इथून आपण आता एंटर होऊ. अजून आपल्याला थोडा वर जायचं आहे. तर वर जाताना साईडला एक रस्ता आहे आणि इथून जो द्वार आहे, म्हणजे शत्रू जरी आला तर इथून त्याच्यावर तेल आणि निखारे टाकतात आणि गरम पाणी. शत्रू वरपर्यंत पोहोचणार नाही याच्यामुळं. तर आपण आलो धान्य कोठाराजवळ. हा बघा, इथून आतमध्ये धान्य कोठारासाठी जागा आहे बघा. आणि पाणी पण आहे त्याच्यात. तलाव आहे का काय? धान्य कोठाराचं पाणी साचलेलं आहे. हा बघा इकडं पण. तर धान्य कोठार बघितला आणि समोर आहे तो म्हणजे आपल्या इथं हनुमान दरवाजा. प्रत्येक दरवाजाला नाव दिलेलं आहे, तसंच ह्या दरवाजाला सुद्धा हनुमान दरवाजा नाव दिलंय. तर पाहू शकता मागे महादरवाजा. आता महादरवाजातून एंटर होऊ आपण.
हा बघा महादरवाजा, त्याच्यातून आपण एंटर होऊ. आणि इथं संपूर्ण किल्ल्याची माहिती दिलेली आहे. हे बघा तलाव सुद्धा आहेत, पूर्ण माहिती दिली आहे. तर गडावर पोचलोय आणि एकदम वारा एकदम मस्त सुसाट सुटलाय. आणि सभागृह इकडं आहे आणि हा दर्गा आहे काहीतरी. चला तर बघू आपण. आलोक अंधार आहे तो, म्हणजे खूपच अंधार आहे, कायच दिसत नाही. खूप मोठी आतमध्ये लय गुफा टाईप आहे. हे लास्ट आहे. इथून बॅक होऊ. इकडं काय तर मंदिर आहे असं वाटतंय. वातावरण पण एकदम मस्त थंड आहे. पूर्ण अखंड कातल आहे पूर्ण. महादेव मंदिर, त्र्यंबक तलाव, कोणी तलाव आणि विंचुकाडा वर आहेत. आता जाऊन आपण पाहूच. तर महादेवाचं मंदिर आलंय. हा बघा भगवा ध्वज आणि बाहेर शिवलिंग आहे. इथून नंदी आणि शिवलिंग जवळच आहे. इथं पण एक शिवलिंग आहे बाहेर. आणि हा महादेवाचं मंदिर आणि साईडला त्र्यंबक तलाव आहे. पहिला आपण त्र्यंबक तलाव बघू आणि नंतर महादेवच्या दर्शनासाठी जाऊ. बघा हनुमंतरायाचं मंदिर आणि तसंच मागं नंदी आणि हा महादेवचं मंदिर. महादेवचं पण दर्शन घेऊ. ओम नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं पूर्वारुकमेव बन्धनं मृत्युं मोक्षयमामृतम्. तर महादेवाचं दर्शन घेतलंय आपण आणि अजून मित्रमंडळी वरती गेलंय ना. आपण पण आता वरती चाललोय. हा एक तलाव, दोन भेटले ना तलाव वाटत आपल्याला. त्यावेळेला पाण्याची सुविधा सुद्धा महाराजांनी करून ठेवलेली. पावसाचं पाणी असायचं तर तलावामध्ये साठा आणि मग वर्षभर आपल्याला प्यायला. तर पाहू शकता तुम्ही चढण कशी आहे ती, एकदम खतरनाक. हा बघा समोर एक तलाव एकदम सुंदर आहे. त्यावेळेला पण भारी बनवलेला. त्यावेळेचे इंजिनियर आर्किटेक्ट होते सर्व. कणकेश्वरला सुद्धा असंच आहे गोलमध्ये. आपल्याला पुढे जायचं अजून. एक तलाव आहे आणि आपल्याला त्या कडावर जायचं आहे. तो विंचुकडा असेल असंच वाटतोय, कारण तिथं तर पाठीवर होता विंचुकडाचं नाव. असं वाटतंय वरच आहे तिकडं जायचं आहे आपल्याला. अजून पण तलाव आहे तिकडं, 1 2 3 असे भरपूर तलाव आहेत. वाटेत नाही बोललं तरी पाण्याची एकदम पूर्णपणे सोय केलेली. म्हणजे जरी शत्रूंचा जरी काय जास्त वेळा पडला किल्ल्याला, म्हणजे पाण्याची तर फुल सोय होती. तसंच अन्नधान्याची पण सोय केली. म्हणजे वेळा जरी वर्षभर पडला तरी काही प्रॉब्लेम नव्हता. पूर्णपणे सोय केलेली. हे बघा छोटे छोटे तलाव सुद्धा आहेत. वरती जाण्यासाठी बंदी आहे, कारण टायमिंग असतो त्यांचा 4चा काहीतरी. 4 काहीतरी वरती जाण्याची बंदी केलंय. अर्ध्या शिवभक्त ते आलेत आणि आम्हाला जरा टाइम झाला त्याच्यामुळं जाता नाही आला. तर आपल्याला काय पुढे जाताना आला, कारण आता इथूनच आपण फोटोशूट केली आणि इथूनच आपण आता निघलोय रिटर्न जाण्यासाठी. खाली ज्योत पेटू आणि मग जाऊ. तर आपल्या आधी शिवभक्त आलेले त्यांची आरती चालू आहे, पाहू शकता समोर.
शिवज्योत पेटवली, आपण आरती झाली, शिवज्योत पेटवली आणि आता सर्वजण आपण निघू ते म्हणजे शिवज्योत घेऊन. महाराजांची गारज सुद्धा मागे चालू आहे, पाहू शकताय. शिवाजी महाराज की शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की ओ पार्वती पते हर हर तर शिवज्योत पेटवली आणि आपण आलो ते म्हणजे खाली आणि इथून सर्व शिवभक्त निघणार आहे ते म्हणजे आपले शिवज्योत घेऊन. तरी आपण शिवज्योत घेऊन निघालोय एक साथ, एकदम बाईक आणि कार बीर आपल्या बरोबरच आहे शिवज्योतच्या. तर मित्रांनो आपली खोपोलीमध्ये वस्ती आहे, इथं आगरी समाज हॉल आहे, तर इथं वस्ती आहे आणि इथं जेवणाचा पण प्रोसेस चालू आहे, ते आपण पाहू शकतो. आता थोड्या वेळात आपण जाऊ, जेवणाचं पण काम चालू आहे आणि आपल्या वरती वस्ती आहे, तो हॉल पण आता पाहणार आहोत आपण. तर चला जाऊ. तर टेम्पो, गाड्या विड्या पार्किंग आपली आहे, सर्व सोय आहे आणि इकडे जेवणाचं काम चालू आहे. हा बघा हॉल, तर वरती जाऊ. कोथिंबीर, टोमॅटो आणि इकडे चालू आहे फोडणीची प्रोसेस. हात झालाय रेडी, तर फोडणीची प्रोसेस चालू आहे. तोपर्यंत आपण तो हॉल जाऊन बघू वरती. हा बघा आगरी समाज हॉल. आपल्याला आज होल्डसाठी हा बघा. तर फायनल मित्रांनो 4:30ला उठलो आणि 5पर्यंत फ्रेश झालो ना, आता ते निघालं म्हणजे शिवज्योत घेऊनच आपण. तर चला जाऊ. तर आपले शिवज्योत घेऊन निघालो आणि ते म्हणजे पोचले ते म्हणजे खोपोलीमध्ये. खोपोलीच्या मेन सर्कलमध्येच महाराजांचं स्मारक उभं आहे, पाहू शकताय. एकदम खूप सुंदर सजवलेलं आहे. शिवजयंतीनिमित्त महाराजांची खूप म्हणजे खूप सुंदर सजवलेलं आहे आणि आपण पाहू शकता एकदम रात्रीचा व्ह्यू कसा आहे तो पण दिवसा एकदम सुंदर दिसत असेल. आणि मेन पॉईंटलाच लावलेलं आहे महाराजांचं स्मारक. ते आता थोड्याच वेळात आपण गावामध्ये पोहोचू. हे बघा शिवज्योत चाललंय पुढं आणि आपण पण चाललोय ते म्हणजे मागं. आणि हे आमच्या कार लावलेल्या आहेत, एवढ्या कार गेल्या शिवज्योतसाठी. आणि हे आपले शिवभक्त. तर गावामध्ये पोहोचलो आणि शिवाजी महाराजांची मिरवणूक चालू आहे. त्यांची पद्धत बोलवलं होतं. आपल्यासमोर शिवाजी महाराजांची पालखी बघा, सुंदर अशी सजवलंय आणि पालखी जाऊन गावामध्ये मिरवणूक जोरदार असते. अशा प्रकारे पालखी सजवलंय. पाठी मागं बघितला जातात जल्लोष